मित्रांनो, बाहेरून असा दिसतो हा आग्र्याचा लाल किल्ला बघा. आणि इकडे समोर प्रवेशद्वार आहे, तिथून आपल्याला आतमध्ये किल्ल्यामध्ये प्रवेश करायचा. तर असा भला मोठा किल्ला बघा, बाहेरून बघा किती छान दिसतं. या साईडला पण दूरवर आहे आणि या साईडला पण बघा, इकडं पण दूरवर आहे या झाडाच्या मध्ये. आणि या किल्ल्यासमोरच इकडं असं बरोबर या चौकामध्ये समोरच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि त्या पुतळ्यापासून इकडं बघा जे स्मारक आहे, त्या स्मारकाच्या पाठीमागच आंबेडकर चौक मेट्रो स्टेशन आहे. तर चला आता जाऊ पुढं किल्ला बघण्यासाठी. तर मित्रांनो, आपण आता गेट समोर आलो बघा. या गेटमधून आतमध्ये जायचं आपल्याला. आणि इकडं बाहेर बघा अशी नदी बनलेली आहे. प्रत्येक किल्ल्यावरती अशी नदी बनवलेली असते बघा. आणि याच्यामध्ये पाणी सोडलं जात होतं त्या पहिल्या काळामध्ये. तर अशा भल्या मोठ्या भिंती बांधलेल्या आहे या किल्ल्याला. तर चला आता आतमध्ये जाऊ आणि बघू कसा आहे लाल किल्ला आग्र्याचा. तर मित्रांनो, आपण आता आलो किल्ल्यामध्ये. या प्रवेशद्वारामधून आतमध्ये आलो आणि आणखीन एक प्रवेशद्वार इकडं आपल्याला पाहायला मिळतो बघा. तिथून आतमध्ये जायचं आहे आपल्याला. तर बघा किती छान बनलेला आहे किल्ला. सुरुवातीला खूप छान डिझाईन केलेली आहे या ठिकाणी. पहा केवढा लय भिंती बांधून ठेवलेल्या आहे. आणि इकडं पण पायऱ्यावरती जाण्यासाठी तिकडं जाऊन देत नाही, प्रवेश बंद आहे तिकडं. तर चला जाऊ पुढं. इथून सरळ पुढं जायचं आहे आतमध्ये. तर मित्रांनो, आतमधून असा आहे हा किल्ला. बघा किती छान डिझाईन केलेली. ग्वालियरच्या किल्ल्यासारखं डिझाईन दिसू लागलं बाबा. हे समोर पण इकडं भीती बांधलेली आहे, काही बुर्ज वगैरे. हे इकडं डबल ताळी. तर चला आणखीन एक गेट इकडं. 3 गेट लागले आतापर्यंत. तिथून आतमध्ये जायचं आहे. इकडं समोर नारळ झाडं वगैरे लावलेली. तर मित्रांनो, आता आपल्याला इकडे जायचं आहे किल्ला बघण्यासाठी. आणि या ठिकाणी बघा याच्या आजूबाजूला खोल्या बांधलेल्या आहे. आणि पहिल्या काळामध्ये या ठिकाणी लोक राहत होते या किल्ल्यामध्ये. या दोन्ही साईडनं पण इकडं हॉल बांधलेले आणि इकडं काही रूम आहे बघा. तर मित्रांनो, आपण आता चाललो पुढं किल्ला बघण्यासाठी. आणि इकडं बघा इटांना बांधलेले या सगळ्या भिंती. काही लाकडाचा पण वापर केलेला आहे, काही दगडाचा पण वापर केलेला आहे या भीती बांधण्यासाठी. हे समोर पहा लाकडं दिसत असेल तुम्हाला. तर चला आता सरळ जाऊ, आणखी काय बघू इकडं समोर. तर मित्रांनो, आपण या रस्त्यानं आलो बघा. आणि वरती आल्यावर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं किल्ल्यामध्ये. आणि इकडं बंद केलेलं आहे, पूर्ण लॉक लावलेलं आहे. फक्त एवढंच ओपन आहे बघण्यासाठी. तर चला आता इकडं जाऊन बघू समोर काय आहे काय नाही. तर मित्रांनो, हे समोर दिसतो हा महल आहे. आणि याला जहांगीर महल सुद्धा म्हटलं जातं. जहांगीरदार या महलामध्ये राहत होता. आणि तिकडंच त्या कोपऱ्यामध्ये अकबर महल आहे, तिकडं अकबर राहत होता त्या कोपऱ्यामध्ये. आणि या कोपऱ्यामध्ये इकडं खास महल म्हणून आहे. आणि तिकडंच एक रोशनार आहे, त्या ठिकाणून आपल्याला ताजमहल बघायला मिळतं. तर चला आता इकडं समोर जाऊन बघू काय आहे काय नाही. तर मित्रांनो, हा बंगाली महल आहे. आणि इथं बघा भिंतींची पडझड झालेली. आणि या महलाला सगळ्या लाल दगडाचा वापर झालेला आहे बघा. सगळा लाल कलर या महलाचा. आणि या जहांगीर महलाला लागूनच हा महल आहे बघा. आणि या ठिकाणी माहिती दिलेली आहे द बंगाली महल, बंगाली महल म्हणून. तर खूप छान जागा आहे ही पण. तर चला आणखीन समोर जाऊन बघू काय आहे काय नाही तिकडं. तर मित्रांनो, आपण आता बंगाली महलामध्ये आलो बघा. आणि अशा समोर काही खोल्या काढलेल्या आहे. आणि या भिंतीसाठी सगळा लाल दगड वापरण्यात आलेला आहे बघा. सगळ्या भिंतींचा लाल कलर आहे. सगळे लाल दगड या ठिकाणी वापरण्यात आले होते बांधकामासाठी. तर बघा अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी. आणि इकडं समोर बघा या खिडक्या आहे. आणि त्या खिडक्यामधूनच समोर आपल्याला यमुना नदी आणि ताजमहल दिसतं बघा. तर बघा किती छान महल आहे. आणि या ठिकाणी लिंबाची झाडं वगैरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात.
तर मित्रांनो आपण आता खास महल बघण्यासाठी आलो बघा. आणि हा समोर दिसतो हा आहे खास महल किल्ल्यावरील, आग्र्याच्या किल्ल्यावरील. आणि हा समोरचा खास महल आहे. आणि त्या महलाला या साईडलाच बघा तो हॉल आहे, त्या हॉलच्या बाजूलाच जे दिसतं आपल्याला ते रोशनारा म्हटलं जातं. असे दोन्ही साईडला दोन रोशनारा बनलेले उजाड येण्यासाठी. आणि त्या रोशनारामधूनच आपल्याला पाठीमागं यमुना नदी आणि ताजमहलसुद्धा दिसतं. तर चला आपण एकदा आता तिथून ताजमहल आणि यमुना नदी बघून येऊ. तर मित्रांनो आपण आता रोशनारामध्ये आलो आणि इथून बघा किती छान दिसतो ताजमहल. आणि ताजमहलाला लागूनच जी नदी दिसती ती यमुना नदी आहे. यमुना नदीच्या काठावर बनलेला तो ताजमहल आहे. तर मित्रांनो हा समोर दिसतो हा आहे दिवाणी आमी. आणि हे सगळं त्याचाच परिसर आहे बघा. आणि ते पाठीमागं ते एक गेट दिसतो तिथून मागं बंद केलेलं आहे, आर्मीनं ताब्यात घेतलेलं आहे ते सरकारने. तिकडं पर्यटकाला प्रवेश बंदी आहे. तर असं वातावरण या ठिकाणी सध्या. आणि या गेटमधून आलो बघा, या गेटच्या मागे एक टप्पा आहे आणि या गेटपासून आतमध्ये सुद्धा एक टप्पा आहे. अशा 2 टप्प्यामध्ये हा किल्ला आहे. तर बघा किती छान गार्डन वगैरे या ठिकाणी बनलेलं आहे. तर मित्रांनो आपण हा किल्ला बघून आता चाललो वापस. मित्रांनो एकदम छोटेखानी किल्ला आहे आणि 2 टप्प्यामध्ये आहे. आपण सध्या उभा आहे. हा एक किल्ला आहे, किल्ल्याचा परिसर आहे. आणि हे पाठीमागं जहांगीर महल वगैरे दिसत असेल. आणि पाठीमागं या साईडला बघा तो गेट आहे, त्या गेटपासून मागं थोडासा एक महल आहे बघा, दिवाणी आम म्हणून महल आहे. तर असा 2 टप्प्यामध्ये हा किल्ला आहे आणि एकदम छोटा आहे. आणि इकडं समोर बघा गार्डन वगैरे बनलेलं आहे. आणि या गार्डनमध्ये जाऊन देत नाही, तिकडं प्रवेश बंद आहे. अर्धा किल्ला बंदच ठेवलेला आहे. तर जास्त वेळ या ठिकाणी लागत नाही. आणि खूप छान किल्ला आहे, छोटा आहे पण खूप छान आहे, बघण्यासारखा आहे. तर चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ येथेच पूर्ण करू.